जय भीम। परवा दिवशीपासून सोशल मीडियावर एक बातमी प्रामुख्याने फिरताना दिसत आहे की कॅप्टन अशोक खार हा हाय प्रोफाईल ज्योतिषाचार्य हा महिलांना भविष्य सांगण्याच्या निमित्ताने त्याच्या ऑफिसात बोलावून स्वतःचं बुद्ध भाषण करायला लावत होता। आणि या व्यक्तीशी या देशाचे गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तत्सम अनेक मंडळींचा यांच्यासोबत फोटो व्हायरल होता। हीच काय यांची संस्कृती आहे असं म्हणावं लागेल। सातत्यानं या देशातल्या जनतेला विज्ञानापासून वंचित ठेवायचं आणि अंधश्रद्धा असलेल्या भोंदू बाबांच्या नादी लागायचं। प्रत्येक वेळी आसाराम बापू असेल किंवा आताचा कॅप्टन अशोक खारात असेल किंवा अन्य जे महाराज आहेत हे भाजपाचीच संलग्न काय आहेत हा प्रश्न पडतोय। तो कॅप्टन अशोक खारात नावाचा व्यक्ती रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, ज्या संविधानात्मक पदावर आहेत, त्या त्यांचं पायाचं पूजन करत आहेत। या पायाचं पूजन करूनच थांबल्या का आणखी त्याचं मूत्र सुद्धा पिल्या हा मोठा गंभीर प्रश्न आहे। कारण काय करावं काय नाही, आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्या मंडळींना लाज वाटायला पाहिजे की आपण जनतेचे सेवक म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपण काय वागलं पाहिजे याचंही गांभीर्य नसावं। म्हणजे तुमच्याकडून पासून जनतेने काय आदर्श घ्यावा। ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे, ज्या महिलांच्या अत्याचार झालेला आहे, ज्यांनी केलेला आहे, अशा कॅप्टन अशोक खान सोबत तुमचे जर फोटो असतील, त्या तुमचे संबंध असतील तर तुम्ही या महिलांना काय न्याय देऊ शकता। या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी नैतिकता म्हणून तरी कमीत कमी राजीनामा द्यावा, त्याची तरी कमी लाज वाटून द्यावी की या ठिकाणच्या सर्वसामान्य भोळ्या बाबड्या जनतेला आपण किती फसवत आहोत। हे जे चाललेलं आहे ती जनता उघडपणे पाहते। त्यांनी स्वतःच्या लांगुल चालण्यासाठी जनतेला वेठीस जाऊ नये आणि यामध्ये पोलीस प्रशासनाने रुपाली चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करावा।